रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आवाज सुंदर चालण्यासाठी किंवा घशामध्ये कफ, बेडका, श्वास घ्यायला त्रास, गायनामध्ये त्रास किंवा खोकला येत असेल, कोरडा असेल, ओला खोकला असेल, तर अशा व्यक्तींनी काय करावं? साधा सोपा उपाय की जेणेकरून तुम्हाला सहजासहजी तुम्ही करू शकाल असा उपाय मी वारकरी संप्रदायातील आणि इतर लोकांसाठी की ज्यांना आवश्यकता आहे, दवाखान्यात तर जायचं नाहीये, मात्र सारखं जे असं करावं लागतं ते करायला लागू नये गायन करताना. तर त्यासाठी प्रथम हे का होतं आणि केव्हा होतं ते सांगतो मी. अतिशय थंड पाणी जर तुमच्या पिण्यामध्ये आला, अतिशय तेलकट पदार्थ खाण्यामध्ये जर तुमच्या आले किंवा पावसामध्ये न कळत तुम्ही भिजला, शरीर भिजलं तरी चालेल, परंतु डोकं जर तुमचं या पावसामध्ये भिजलं तर निश्चित लक्षात ठेवायचं आपणाला सर्दी होणार. ती सर्दी बाहेर लवकर पडत नाही आणि परिणाम असा होतो की कफ साठवून छाती गच्च होते, अशी अवस्था आपली निर्माण होते. आपणाला गायन व्यवस्थितरित्या आपण करू शकत नाही, श्वास व्यवस्थितरित्या करू शकत नाही, किंवा सायंकाळी झोपलं तरी झोपही व्यवस्थित येऊ शकत नाही. या सर्व गोष्टीतून वाचण्यासाठी अनेक व्हिडिओ मी पाठीमाग दिलेले. एका उपचार रोगासाठी माझ्याकडं असंख्य उपचार आहेत. भगवंताने दिलेलं ते ज्ञान आहे. त्यापैकी एक उपाय की जेणेकरून सर्वांना करू शकतील, सहज फिरता फिरता सुद्धा करू शकतात, असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. हे तुम्हाला मी इथे हे पान दाखवतोय. बऱ्याच जणाला वाटेल हे सीताफळीचं पान आहे, परंतु हे सीताफळीचं पान नाहीये. ह्याला अडुळसा, नीट लक्ष द्या, अडुळसा असं म्हणतात. हे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामधले जे अशुद्ध पदार्थ आहेत ते बाजूला होतात, पान स्वच्छ होतं. आणि अशा पद्धतीनं त्याची सुरळी करायची, पूर्णपणे या पानाची अशी सुरळी करायची, लक्षात ठेवा. आता सुरळी या पानाची करत असताना आतमध्ये थोडासा गुळ घालायचा, थोडासा गुळ. कारण पित्त आणि कफ हे दोष जेव्हा शरीरामध्ये वाढतात तेव्हा असा खोकल्याचा किंवा कफ होण्याचा जो आजार आहे तो फार डॉमिनंट होतो. आणि हे पान असं चावून खायचं, दिवसातून 2-3 वेळा हे पान चावून खायचं. पान चावून खाल्ल्यानंतर स्वतः थुकून द्यायचा तोंडामध्ये, नंतर पाणी घ्यायचं नाही किंवा पाणी प्यायचं नाही. मग हे पान काय करतं ते तुम्हाला सांगतो मी. हे रिस्पायरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसनक्रिया किंवा घशामध्ये साठलेला जो कफ आहे किंवा डायजेशन होत असताना समथिंग वेळेला काय होत असतं, ॲसिड रिफ्लॅक्समुळं ज्यांना गुळण्या वगैरे येतात त्यांच्यासाठी तर अतिशय जालिम प्रयोग आहे हा. सदैव गुळण्या ज्यांना येतात त्यांनी हे पान खाल्ल्यानंतर एक म्हणजे हे
पित्त, तुमचं पित्त पूर्णपणे नाहीसं करतं आणि श्वसन म्हणजे रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जे तुमचा साठलेला कप आहे हा कप ते रिकामं करतं आणि असा कप रिकामा झाला की बाहेर मोकळ्या जागेत बसून तो जेवढा असा कप निघेल असा वरती अडकल्यासारखा वाटतो आणि तो खाकरून बाहेर जेवढा तुम्हाला काढता येईल तेवढ्या पद्धतीनं काढा. तोंडावाटेही काढायचा आणि हेच पान काय करतं, जो घशामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये अनवॉन्टेड नको असलेला, शरीराला नको असलेला जो कप आहे ते हे पान पूर्णपणे डिसेंट्री मार्फत किंवा फॅकल मॅटर ज्याला स्टूल असं म्हणतात किंवा विष्ठा या मार्फत बाजूला करून टाकलं जातं. यानंतर दुसरं काय करायचं आहे ते पहा. सायंकाळी झोपताना हा उपाय सांगतोय तो मी करायचा. थोडासा ज्येष्ठ मध थोडासा असं कांड्या मिळतात ज्येष्ठ मधाच्या, थोडीशी खडी साखर आणि थोडंसं मीठ हे एकत्रित घेऊन चावायचं पूर्णपणे आणि चावून त्याचा रस फक्त आतमध्ये गिळत राहा. हे तुम्ही 2 दिवस जर केलं लक्षात ठेवा तर तुमचा किती घसा बसलेला असू द्या. मात्र काही कीर्तनकार असे मी पाहतो की ज्यांचा घसा बोलताना सुद्धा अजिबात स्पष्ट आवाज येत नाही, अशा कीर्तनकारांनी हा जर 7 दिवस उपाय केला आणि जेवढा कप आहे तेवढा बाहेर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समोर बसलेले पब्लिक सुद्धा जेव्हा तुम्ही नंतर कीर्तन कराल त्यावेळेला म्हणेल, अरे या महाराजांचा आवाज चालत नव्हता, आवाजामध्ये महाराजाच्या सुधारणा कशी काय झाली. किंवा एखाद्या व्यक्तीचा उंच स्वर लागत नसेल किंवा उंच स्वर लावताना जर घशामध्ये ताण पडत असेल किंवा खवखव निर्माण होत असेल आणि उंच स्वर गात असताना जर खोकला येत असेल तर त्यांनी हे आवर्जून हे करावं. आणि रात्री झोपताना साध्या सोपे उपाय आहे ते. रात्री झोपताना फक्त थोडंसं पाणी कोमट करायचं, त्या कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, लक्षात ठेवा मीठ आणि हळद, आणि पाणी असं तोंडात घेऊन गार्गलिंग करायचं. गार्गलिंग म्हणजे ज्याला आपण गडगड 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 म्हणतो, गुळण्या म्हणतो, गुळण्या करायच्या आणि ते पाणी बाहेर असं थुंकून टाकायचं. मात्र आतमध्ये लक्षात ठेवा पूर्णपणे त्या पाणी गार्गलिंग ज्या वेळेला करतोय, गुळणी ज्या वेळेला करतोय त्या वेळेला त्या पाण्याचा स्पर्श पूर्णपणे आतमध्ये पडजीभ आहे, त्या पडजिभेला हा स्पर्श झाला पाहिजे. असं 1-2-3 दिवस जर तुम्ही केलं, अनेक मी सांगितले, त्यापैकी आपणाला हा साधा सोपा घरगुती करता येणारा उपाय मी सांगितला. माझे व्हिडिओ लक्षात ठेवा गोरगरीब लोकांसाठी, संप्रदायातील लोकांसाठी, आवश्यक असणाऱ्या लोकांसाठी असतात. थिल्लरपणा करून कमेंट्स करणाऱ्या व्यक्तींसाठी नसतात. आणि जर तुम्ही कमेंट थिल्लरपणाने केल्या तर त्याचा अनुभव तुम्हाला लगेच येतो, मुळे झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे हे उपाय मी अगदी अंतःकरणापासून सांगत असतो. आवडलं तर पहा, नाही आवडलं
व्हिडिओ स्किप करा आणि पुढे जावा. योग्य वाटलं तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करावं असं मला वाटतं, परंतु मी इच्छा धरत नाही कुणी सबस्क्राईब करावं म्हणून. भगवंताने दिलेलं ज्ञान आहे, त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.